वर्तणूक व्यवस्थापन या विषयावर साधारण मागच्या 7-8 वर्षापासून आम्ही काम करतो आहे. आणि ज्या फॅमिलीज किंवा जे इंडिव्हिज्युअल्स आमच्याकडे बिहेवियर मॅनेजमेंटसाठी जे सेशन्स घ्यायला, थेरपी सेशन्स घ्यायला येतात, तर त्या काउन्सिलिंगमध्ये बरेचसे अनुभव जे आपल्याला येत आहेत, तर त्या रिलेटेड मी काही या सीरीजमध्ये बोलणार आहे. त्यात प्रामुख्याने आपल्याला सांगायचं म्हटलं तर बिहेवियर म्हणजे काय? वर्तणूक महत्त्व काय? जर तुम्ही समाजामध्ये बघितलं तर सर्व ठिकाणी जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते बेसिकली आपल्या बिहेवियरशी रिलेटेड आहेत. आपल्या वागण्याशी रिलेटेड आहे. आणि हे आपलं वागणं जे आहे ते बऱ्याच अंशी आपल्या हॅबिट्समधून, आपल्या सवयींमधून प्रतीत होत असतं. डेफिनेटली ही कठीण बाब आहे, पण अशक्य नाही आहे. इन्क्लुडिंग मी, म्हणजे मी पण त्याच्यामध्ये येतो, की आपल्या ज्या सवयी आहेत, तर त्या सवयी आपल्या लक्षात आल्यानंतर त्या सवयींमध्ये बदल घडवून आणणं आणि त्यानुसार मग आपला बिहेवियर, आपली वर्तणूक चेंज होणं हे स्वाभाविक आहे किंवा हे अपेक्षित आहे. आता सर्वात पहिलं बघायला पाहिजे, की आपल्या ज्या सवयी आहेत, ज्या मी स्वतः, माझी फॅमिली आणि माझी सोसायटी यांच्यासाठी फायदेशीर आहेत की नुकसानदायक आहे, हे पहिलं ठरवणं गरजेचं आहे. जर त्या नुकसानदायक आहेत, तर त्याच्यावर आपल्याला एक पूर्ण स्ट्रॅटेजिकली प्लॅन करून, म्हणजे त्याच्यामध्ये आपले इमोशन्स, आपला आपला स्टेट ऑफ माइंड, त्याच्यानंतर आपल्या इंटेलेक्च्युअलिटी आणि त्याचबरोबर आपली सायकॉलॉजी या सर्वांचा विचार करून आपल्याला त्याच्यावर बरेचसे बरंचसं काम करावं लागतं. तर या संदर्भातच आपण या सीरीजमध्ये बोलणार आहोत आणि नक्कीच आपण याच्यावर काम करू. तर याच्यानंतरचे पुढचे एपिसोड तुम्ही बघायचे आहेत आणि तुम्हालाही काही जर सुचत असेल या विषयाशी रिलेटेड, तर तुम्ही नक्की माझ्याशी शेअर करा. म्हणजे आपण त्याच्यावर अधिकाधिक कसं इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत किंवा नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल याचा मी प्रयत्न करणार आहे. तर होप तुम्ही या सीरीजमध्ये माझ्याशी कनेक्टेड व्हाल आणि बिहेवियर व्यवस्थापन, जसं मी तुम्हाला म्हणालो, की हा 8 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत जी व्यक्ती आहे, म्हणजे मुलांपासून ते वृद्ध आणि त्याचबरोबर ॲडल्ट्स या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या बिहेवियरवर आपण काम करूया. सो थँक यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे.